मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगडावर संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आणि मराठा समाजाच्या आग्रहाखातीर गेल्या वर्षापासून म्हणजे 2024 पासून नारायणगड बीड महाराष्ट्र या ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि गेल्या वर्षापासून दसरा मेळावा याला सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, दसरा मेळावा नेमका का आयोजित करण्यात आला आणि दसरा मेळाव्याला कोण येणार आहे आणि मराठा समाजाला दसरा मेळाव्यानिमित्त नारायणगडावर काय सध्या चालू आहे या विषयावर आपण बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या 2024 पासून महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जातं ते नारायणगड आणि नारायणगडाचे जे भक्तगण आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत। हे सर्व जगाला माहीत आहे, बीड जिल्ह्याला माहीत आहे। परंतु मित्रांनो, मराठा समाजाला एक नेतृत्व असं मिळालं की जे न फुटणारं आहे, कुणालाही झुकणार नाही आणि नारायणगड म्हणलं तर महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते आणि याच गडावर दसरा मेळावा घेण्यात यावा ही जनमानसाची, मराठा समाजाची भावना होती आणि या भावनेच्या जोरावर, या एकीच्या जोरावर मराठा समाजाने नारायणगडावर गेल्या वर्षापासून 2024 पासून दसऱ्याला दसरा मेळावा घेण्याचं ठरवलं आणि 2024ला दसरा मेळावा देशात नंबर 1 झाला, महाराष्ट्रात नंबर 1चा झाला। नारायणगडाचे सर्वासर्वे शिवाजी महाराज आणि मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारायणगड या ठिकाणी भक्ती आणि शक्तीच्या जोरावर दसरा मेळावा 2 तारखेला घेण्याचं ठरवलं आहे। म्हणून महाराष्ट्रातील जो काही नारायणगडाला मानणारा भक्तगण आहे त्यांनी नारायणगडावर दसऱ्याच्या दिवशी दुपारी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि नारायणगडाचे महंती शिवाजी बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या 2024 रोजी भूतो न भविष्य असा दसरा मेळावा एकदम सुंदर झाला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती म्हणून 2/10/2025 रोजी गेल्या वर्षीचं रेकॉर्ड ब्रेक यावर्षी होईल अशी अपेक्षा आहे। कारण मित्रांनो, दसरा मेळावा घ्यावा ही पूर्ण एका माणसाची कल्पना नाही तर पूर्ण मराठा समाजाची कल्पना असली आहे आणि ज्या वेळेस एक बोट असतं त्यावेळेस तोडलं जातं, परंतु 5 बोटाचा ज्यावेळेस गुद्दा तयार होतो त्यावेळेस कोणीही त्याला तोडू शकत नाही। म्हणून मराठा समाजात पूर्ण 5 कोटी मराठा समाजांनी ठरवलं आहे की दसरा मेळावा हा नारायणगडावर घेतला पाहिजे आणि म्हणून गेल्या वर्षीपासून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे। तरी मित्रांनो, पूर्ण ताकदीने नारायणगडावर 2 तारखेला उपस्थित राहून गडाची शोभा आणि समाजाची शोभा वाढवण्यात यावी अशी अपेक्षा करतो। कारण मित्रांनो, एकीच्या जोरावर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं आहे आणि म्हणून त्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि भक्तगणांची ताकद आणि हौसला वाढवण्यासाठी कुठंतरी आपल्याला परत एकदा नारायणगडावर जमा व्हायचं आहे आणि आपलं जे काही त्या दिवशी सोनं लुटायचं आहे, म्हणून एकीचं सोनं आपण लुटूया आणि गडावर पूर्ण ताकदीने 2/10/2025 रोजी जमा होऊया असं आव्हान
मी करतो। आणि मित्रांनो, आपल्याला नारायणगड आणि शिवाजी बाबा आणि जरांगे पाटील यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा। आमच्या असाच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।